राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या ह्या ट्रिपच्या सिरीज व्हिडिओमध्ये. महाराष्ट्रात विठ्ठल मंदिरा तर खूप बघितलास, पण कर्नाटकात पण एक विठ्ठल मंदिर हा कानडा राजा पंढरीचा किंवा कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू हे अभंग आपण ऐकलं. कानडा कर्नाटकू हे शब्द जरा ऐकू कन्नड स्वरूपाचे हत, पण तुमका माहिती आहे काय की आपल्या पंढरपूरचं विठ्ठल आधी हय स्थित होतो. मंडळी, विठ्ठल मंदिरात जाऊच्या आधी ह्या कुदुरे गोंबे असा मंडप लागता आणि ही छान अशी पुष्करणी लागता. तर तुम्ही बघू शकताच इकडे पाण्याचा साठो मस्त होतो. पूर्वी विठ्ठल मंदिराच्या बाहेर विठ्ठल बाजार भरायचो. तुम्ही बघू शकताच पुष्करणीच्या ह्या बाजूकच बाजारात जशी टिपिकल रचना असतात त्याप्रमाणे रचना होती. त्यानंतर पुढे लगेचच विठ्ठल मंदिर आपल्याला बघूचा होता. ह्या बघा, ह्या असा विठ्ठल मंदिर आणि ह्याच रिलेटेड आमचो गाईड आमका काय सांगत होतो ह्या मी तुमका ऐकवताय. विजयनगरमध्ये एक छोटं गाव होतं विठ्ठलापुरा. विठ्ठलापुरा गाव, हे विठ्ठला टेम्पल आणि पूर्ण विठ्ठला बाजार. या मंदिरच्या समोर लेफ्ट अँड राईट 1 किलोमीटर लांब टोटल सगळं घोडर होतं. गाईडने सांगल्यान त्याप्रमाणे मंदिराच्या समोर 1 किलोमीटर पूर्ण विठ्ठल बाजार भरत होतो आणि तुम्ही बघू शकताच आम्ही मंदिराच्या आत प्रवेश केलेला. मंदिराच्या आत येऊसाठी ह्यो भव्य दिव्य गेट आणि तुम्ही बघू शकताच ह्यो रथ पण असा 50च्या नोटेवर जो रथ आपल्याला दिसता तोच ह्यो रथ. मंडळी, या मंदिरात महामंडप, रंगमंडप, कल्याण मंडप, उत्सव मंडप, देवीचा मंदिर आणि दगडी रथ अशी प्रमुख आकर्षणं आहेत. तुम्ही ह्या मंडपाचा विचार केलास तर ह्या मंडपात हे जे खांब त्याच्यावर जर तुम्ही वाजवलास तर त्याच्यातनं स्वर उमटतं. त्या स्वरांचे QR तुमका तिकडे लावलेले दिसतील, जेणेकरून तुम्हीही ते स्वर ऐकू शकतास. मंडळी, या मंदिर म्हणजे विजयनगर स्थापत्यकलेचो एक कळस मानलो जाता. हम्पीच्या युनेस्को जागतिक वारसा स्थळात या सगळ्यात प्रसिद्ध स्मारकांपैकी एक हा. तर तुम्ही बघू शकतास आम्ही मुख्य या विठ्ठल मंदिरात प्रवेश केलेलो होतो. इकडे वेगवेगळ्या प्रकारचे हिंदू मूर्ती होते, कृष्णाचे वेगवेगळे अवतार, मख्खन कृष्णा, बाळकृष्णा, कंसाचं वध करतानाचो कृष्णा, असे वेगवेगळे इकडे कोरीव कामा तुमका दिसतली. विठ्ठलाचा दर्शन घेऊसाठी एक परिक्रमा पूर्ण करूची लागता, म्हणजे त्या गाभाऱ्या गोल फेरी मारूची लागता. आणि हीच ती जागा जिकडे पंढरपुरातलो आपलो विठ्ठल हम्पीत उभो होतो. तुम्ही बघू शकतास विटाच एवढे मोठे होते, म्हणजे मूर्ती केवढी मोठी असतात. तर ह्या देवळाक पण तितकोच मोठा इतिहास लागलेलो हा. त्यानंतर मंदिराच्या कळसावर तुम्ही बघू शकतास वेगवेगळ्या देवतांचे मूर्ती स्थापत्यकलेच्या आधारे कोरलेले होते आणि सगळ्यात वर तुमका विठ्ठल मूर्ती दिसतली. विठ्ठल मंदिर फिरून झाल्यावर आम्ही मंदिराच्या बाहेर येलो आणि वेगवेगळ्या प्रकारचे मंडप आम्ही इकडे बघूक लागलो. गाईड आमका वेगवेगळा मार्गदर्शन करतच होतो. तर आता हयच बघा ना, ह्याच्यातनं तुमका 6 वेगवेगळ्या प्रकारची चित्रा तुमका दिसतली असा गाईड आमका सांगत होतो. म्हणजे जशी तुम्ही हाताची पोझिशन बदलतलास तशी तशी वेगवेगळ्या प्रकारची स्थापत्यशैली तुमका दिसतली. म्हणजे तेव्हाचे स्थापत्य कलाकार किती कुशल होते ह्या शैलीत हे तुमका नक्कीच बघूक मिळतले. आणि एकंदरीत देवळाचो वावर बघता स्थापत्यकलेचा एक अप्रतिम दर्शन तुमका या मंदिरात बघूक मिळतला. मंदिराच्या खांबावर घोडे, हत्ती, याली, काल्पनिक प्राणी, नर्तकी, सैनिक आणि देवदेवतांचे शिल्पा कोरलेली आहेत. रामायण, महाभारत आणि पुराणातले प्रसंगही शिल्पांमध्ये तुमका दिसतले. इकडचो रंगमंडप संगीत, नृत्य, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपयोगी होतो. तर महामंडप सुंदर कोरीव खांब आणि शिल्पांनी सजलेलो आपल्याला दिसता. कल्याण मंडपात देवी देवतांच्या विवाहोत्सवासाठी वापरलो जात होतो. तर उत्सव मंडप धार्मिक उत्सव आणि समारंभात वापरलो जात होतो. आज या मंदिराचो मुख्य गाभारो आपल्याक रिकामो दिसता. विजयनगर साम्राज्याच्या पतनानंतर मूळ विठ्ठलाची मूर्ती सुरक्षित ठिकाणी म्हणजे आपल्या महाराष्ट्रातल्या पंढरपुरात हलवली गेली असा मानला जाता. इकडच्या स्थानिक लोककथांनुसार विठ्ठल मंदिर परिसरातून राजप्रांगण आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाणारे गुप्त मार्ग किंवा बोगदे हत. याबाबत ठोस पुरावे जरी मर्यादित नसले तरी ते आजही प्रसिद्ध हत. असा या विठ्ठल मंदिर बघूसाठी हजारोंच्या संख्येत पर्यटक वेगवेगळ्या भागात या हम्पीत येत असतात. या विठ्ठल मंदिर बघून आमची ट्रिप खरोखरच सक्सेसफुल झाली असा म्हणूक हरकत नाही. मंडळी, तुम्ही जर हम्पी आणि बदामीक भेट दिलास तर ह्या पूर्वकालीन विठ्ठल मंदिर बघू विसरा नको. बाय बाय.